ज्या माणसानं घड्याळ बनवलं त्यानं सेल काढून टाकलेत. रोहित पाटील विरोधकांवर कडाडले. ज्या बारामतीत घड्याळाचा जन्म झाला तिथे लोकसभेला तुतारी वाजवणाऱ्या माणसाला 48,000चं मताधिक्य आहे. ज्या माणसानं घड्याळ बनवलं त्या माणसानं घड्याळाचे सेल काढून टाकलेत आणि त्यामुळे कुणी काळजी करू नका. आज शरद पवारांना आपल्या ताकदीची गरज आहे. महाराष्ट्राचा स्वाभिमान दिल्लीपुढे दाखवतायत. तो स्वाभिमान टिकवण्यासाठी पुढचे 20 दिवस घरात न राहता घरोघरी तुतारी वाजवणारा माणूस पोहोचवण्याचं काम आपल्याला करायचं आहे, असं आवाहन कार्यकर्त्यांना करत रोहित पाटील यांनी विरोधकांवर जोरदार निशाणा साधला आहे. तासगाव कवठे महांकाळ मतदारसंघात रोहित पाटील यांनी मविआकडून उमेदवारी अर्ज भरला आहे. या मतदारसंघात माजी खासदार संजय काका पाटील अजित पवार यांच्या राष्ट्रवादीतून रिंगणात उतरणार आहेत. आज रोहित पाटील यांनी उमेदवारी अर्ज भरत जाहीर सभा घेतली आहे. त्या सभेत ते म्हणाले की कार्यकर्त्यांच्या आशीर्वादाच्या जोरावर मी अर्ज भरला आहे. 30-35 वर्ष राजकारणात असणारे कुठलेही काम सांगायचं सारखं नाही, त्यात कुठलाही तिकीट पक्ष द्यायला तयार नाही, त्यामुळे आपण घड्याळाकडे जाऊया. आबांमुळे या मतदारसंघात घड्याळ रुजलं आहे. थोडीफार मते त्यातून त्यांना मिळतील. तुम्ही मला काम करण्याची संधी दिली तर इथल्या माता भगिनी सुरक्षित राहतील याची हमी मी देईन. ज्या रीतीनं आबांनी यांची गुंडगिरी हद्दपार करून दाखवली तसं मी यांची गुंडगिरी हद्दपार करून दाखवेन, हा शब्द मी देतो, असंही त्यांनी म्हटलेलं आहे. तुम्ही जर मला काम करण्याची संधी दिली तर इथल्या माता भगिनी सुरक्षित राहतील याची हमी मी देईन. तुम्ही सर्वांनी जर मला काम करण्याची संधी दिली तर ज्या पद्धतीनं आबांनी गुंडगिरी हद्दपार करून दाखवली होती त्या पद्धतीने मी सुद्धा यांची गुंडगिरी हद्दपार करून दाखवेन. हा सुद्धा शब्द मी आज या ठिकाणी तुम्हाला देतोय. मी 2019च्या निवडणुकीला अर्ज भरताना अभिमानाने सांगायचो, मला त्यावेळेस दादा 110 कोटी आकडा मोठा वाटायचा की विरोधी पक्षात असताना सुद्धा 110 कोटी रुपये सुमनताईंनी आणले असं मी भाषणात ओरडून सांगायचो. महाविकास आघाडी सरकारच्या काळात 1.5 वर्ष कोरोना, 1 वर्ष काम करायची संधी मिळाली आणि त्याच्यानंतर महायुतीचं सरकार आलं. फक्त 1.25 वर्षामध्ये 850 कोटीपेक्षा जास्त काम मी या मतदारसंघामध्ये करून दाखवलेलं आहे. महायुतीचं सरकार आलं. सुदैवानं आबांच्या संबंधित काही लोक तिथे होते. मी टेंबूसाठी ज्या पद्धतीने आमरण उपोषण केलं त्या पद्धतीने मला MIDC साठी करावं लागेल. पाण्यासाठी मी सांगलीत केलं, पण MIDC मंजूर करण्यासाठी मला तुमच्या बंगल्याबाहेर आंदोलन उपोषण करावं लागेल, आमरण उपोषण करावं लागेल. अन्यथा मी समुद्रामध्ये त्या ठिकाणी बसून उपोषण करेन असं मी मंत्र्यांना सांगितलं. काही दडपण आम्ही तयार केलं आणि MIDC मंजूर करून घेण्याचं काम या मतदारसंघामध्ये केलं. आज हे सगळं करत असताना 850 कोटीचा आकडा आता आपण सांगितलेला आहे. लोकसभेच्या निकालानंतर महाराष्ट्रामध्ये उद्याच्या काळामध्ये महाविकास आघाडीचं सरकार येणार आहे हे सांगायला कुठल्या ज्योतिषाची गरज नाही. तुम्हाला 850 कोटी हा आकडा सुद्धा छोटा वाटायला लागेल एवढंच मी आज या ठिकाणी तुम्हाला सांगतो. रोहित दादांनी महाविकास आघाडीचं सरकार असताना 3000 कोटींची कामं कर्जत जामखेडला केली असं मला ऐकायला मिळाले. पुढच्या काळामध्ये कर्जत जामखेड बरोबर तासगाव कवठे महांकाळचं नाव सुद्धा मी निश्चितपणाने यादीमध्ये येईल याची खात्री मी घेईन. अनेक वर्ष तासगावचा रिंग रोड पूर्ण व्हावा अशी मागणी होती. आबांनी रिंग रोड मंजूर केला त्यावेळेस हेच लोक आडवे पडले, पण परत सरकार आलं त्यावेळेस ज्या शेतकऱ्यांना यांनी फसवून माघार घ्यायला लावली होती त्या शेतकऱ्यांना विनंती करत बसले. त्या शेतकऱ्यांनी मान्य केलं नाही. थोडंफार आमच्या त्या लक्षामध्ये आल्यानंतर मी गडकरी साहेबांना विनंती केली. रोहित दादा मी दिल्लीला 17 वेळेला गेलो. 17 वेळेला गेलेल्याची 17 वेळेला आलेल्याची तिकीट सुद्धा मी काढून ठेवलेत पुरावा म्हणून. मला इच्छाच आहे यांनी यावं रिंग रोडवरती काहीतरी बोलावं. रिंग रोड मंजूर झाला. विट्यात गडकरी साहेब म्हणले इथल्या स्थानिक आमदारांनी रिंग रोडसाठी प्रयत्न केलाय, तर या मातब्बरांनी गडकरी साहेबांना खोटं ठरवण्याचा प्रयत्न केला. ते म्हणले गडकरी साहेबांचं वय झालंय ते अनावधानानं बोलले.
आता आमच्यासारख्याचा अपमान चालतो, तुम्ही तुमच्या गावगाड्यातल्या कार्यकर्त्याचा अपमान करताय. आम्ही 30-35 वर्ष बघत आलेलो आहे. केंद्रीय मंत्र्यांना सुद्धा ही माणसं सोडणार. दादा, अनेक मुद्दे आहेत. तुम्ही जर मला काम करण्याची संधी दिली तर या मतदारसंघामधली एकही इंच जमीन अनधिकृतपणे कुणाच्या नावावर मी होऊन देणार नाही, या पद्धतीचे शब्द सुद्धा मी आज या ठिकाणी देतो. सर्वसामान्य माणसाला त्रास देणारा अजून जन्माला यायचा आहे, हे पुढच्या 5 वर्षाच्या कारकिर्दीत मी निश्चितपणाने दाखवून देईन. हा शब्द सुद्धा मी आज या ठिकाणी अर्ज भरताना देतोय. त्यामुळे गेल्या 5 वर्षामध्ये तुम्ही सर्वांनी आदरणीय ताईंच्या खांद्यावरती जबाबदारी टाकली. 850 पेक्षा कोटींपेक्षा जास्त काम या मतदारसंघामध्ये करत त्यांनी ती जबाबदारी यशस्वीपणे पार पाडली. आज काही PR टीमच्या माध्यमातून रोहित दादा हे सांगतायत की 30-35 वर्षामध्ये यांनी काय केलं हा सवाल ते करतात. ज्या गावामध्ये राहतात त्या गावाला पाण्याची वळचण सुद्धा आबांनी घातलेली आहे. रोज आंघोळ करताना यांनी एकदा आबांचं नाव घेतलं पाहिजे आणि मग मला विचारलं पाहिजे 30-35 वर्षामध्ये यांनी काय केलंय. ज्या ग्रामपंचायतीमधून यांच्या गावातून हे कारभार चालवतात त्या ग्रामपंचायतीला सुद्धा आबांचा फंड आहे. आपण 5 वर्ष आमदार असताना, 10 वर्ष खासदार असताना मी खुल्या व्यासपीठावरती कधी यायला तयार आहे. तुम्ही तुमच्या 15 वर्षातली कामं सांगायची आणि मी माझ्या फक्त गेल्या 5 वर्षातली कामं सांगायची आणि मग 35 वर्षाचा हिशोब करायला मी व्यासपीठावर उभं राहायला तयार आहे. त्यामुळे ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, सांगली.